Welcome friends, I am SD Farande and today we are going to start our new topic, design of shaft, keys and couplings. This is the unit number 3. Today we cover the points related to shaft. In that, introduction to shaft, types of shaft, what are the materials used for shaft, what are the sizes available of shaft, and what are the stresses induced in shaft. First, we will see what is a shaft. A shaft is a rotating member which transmits power from one end to other. They are generally made circular in cross section. Shaft may be made hollow or solid depending upon its suitability. It supports gear, sprockets, wheels, rotors, etc. and which is subjected to torsion and to transverse or axial loads acting singly or in combination. शाफ्ट आतापर्यंत आपण बघितलेला आहे. शाफ्ट ऐकून माहिती आहे आपल्याला. शाफ्ट हा काय मित्रांनो, हा एक रोटेटिंग मेंबर आहे जो पॉवर ट्रान्समिशन साठी यूज केला जातोय. समटाइम्स हा मशीन पार्ट किंवा मशीन कॉम्पोनंट म्हणून सुद्धा यूज करत असतो आपण, म्हणजे त्यावेळी तो पॉवर ट्रान्समिट करत नसतो. हा जो शाफ्ट आहे हा एक तर सर्क्युलर म्हणजे राऊंड क्रॉस सेक्शन मध्ये असेल, लक्षात आलं. आणि दुसरं जे आहे शाफ्ट मे बी हॉलो और सॉलिड, आणि हा जो शाफ्ट आहे हा हॉलो असू शकतोय किंवा सॉलिड असू शकतोय. जनरली शाफ्ट हा सॉलिडच असतोय, पण काही केसेस मध्ये हॉलो सुद्धा शाफ्ट आपण कन्सिडर करत असतोय. म्हणजे ज्या ठिकाणी तो सुटेबल आहे त्या ठिकाणी आपण हॉलो करत असतोय, पण जनरली तो सॉलिडच असतोय. हा जो शाफ्ट आहे ज्यावेळी पॉवर ट्रान्समिशन मध्ये यूज होतोय त्यावेळी या शाफ्टवर काही गिअर्स, स्प्रॉकेट असे कॉम्पोनंट अटॅच असतात त्याच्यावरती, लक्षात. आणि या कॉम्पोनंट मुळे तो शाफ्ट टॉर्शन किंवा बेंडिंग किंवा ऍक्सियल लोड, ट्रान्सवर्स लोड अशा लोड मध्ये तो येत असतोय. असा लोड त्याच्यावरती असत असतोय. मग काही वेळा हा लोड सिंगल असतोय किंवा कॉम्बिनेशन मध्ये असतोय, म्हणजे एकापेक्षा जास्त स्ट्रेसेस असणार आहेत त्या शाफ्ट वरती. What are the types of shaft? Shaft may be grouped in two types. First one is the transmission shaft and second one is the machine shaft. Let's understand what is the transmission shaft and machine shaft. See, first transmission shaft, the shaft which transmit power from source to the point of use. म्हणजेच काय, ज्या ठिकाणी पॉवर जनरेट होणार आहे त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी पॉवरचा यूज आपण करणार आहे, वापरणार आहे पॉवर, त्या ठिकाणापर्यंत जो शाफ्ट पॉवर घेऊन जाणार आहे, पॉवर ट्रान्समिट करणार आहे, तो असणार आहे ट्रान्समिशन शाफ्ट. दॅट इज पॉवर ऍब्सॉर्बिंग मशीन इज कॉल्ड एज अ ट्रान्समिशन शाफ्ट. म्हणजे तो पॉवर ऍब्सॉर्ब करतोय, जिथं पॉवर जनरेशन चालू आहे तिथून जिथं यूज करायचा तिथपर्यंत तो पॉवर घेऊन जातोय. ट्रान्समिशन शाफ्ट कॅरी मशीन पार्ट्स सच एज गिअर्स, पुलीज and therefore are subjected to bending as well as twisting. आणि पॉवर ट्रान्समिशन शाफ्ट करणार आहे म्हटल्यानंतर त्याच्यावरती गिअर, पुली हे माउंट असणार आहेत, आणि हे गिअर, पुली माउंट असल्यामुळे तो शाफ्ट बेंडिंग त्याचबरोबर ट्विस्टिंग मुवमेंटला असणार आहे, लक्षात आलं. जनरली डिस्टन्स ऑफ पॉवर ट्रान्समिशन इज मच मोर. पॉवर ट्रान्समिशनचं डिस्टन्स हे जनरली जास्त असते. हेन्स सेव्हरल लेन्थ्स ऑफ शाफ्टिंग आर कनेक्टेड बाय मीन्स ऑफ अ coupling and are supported in journal bearing. जास्त लांब पर्यंत आपल्याला पॉवर न्यायचं असते, मग तेवढ्या लेंथचा शाफ्ट कधी असत नाही, लक्षात ठेवा. त्यावेळी आपण काय करतोय, काही शाफ्ट एकमेकाला कनेक्ट करतोय कपलिंगच्या साह्यानं, लक्षात आलं. आणि हे सगळे शाफ्ट जर्नल बेअरिंग मध्ये सपोर्टेड असतात. एक्झाम्पल्स ऑफ ट्रान्समिशन शाफ्ट इज लाईन शाफ्ट, काउंटर शाफ्ट, ओव्हरहेड शाफ्ट, शाफ्ट इन गियर बॉक्स, axles, etc. Second type of shaft is the machine shaft. The shaft which form an integral part of the machine itself is called as a machine shaft. म्हणजे असा शाफ्ट जो
एक आतील भाग म्हणून, इंटिग्रल पार्ट म्हणून त्या मशीनसाठी काम करणार आहे. तो पॉवर ट्रान्समिशनचं काम करणार नाही आहे. तर कॉमन एक्झाम्पल इज क्रँकशाफ्ट अँड कॅमशाफ्ट. Crankshaft and camshafts are not used for power transmission. They are an integral part of a machine. One note is here, the shafts are usually cylindrical but may be square or cross-shaped in section. They are solid in cross-section but sometimes hollow shafts are used. म्हणजे मगाशी सांगितल्या पद्धतीने शाफ्ट हे नेहमी सॉलिडच असणार आहे, पण काही केसेस मध्ये ते हॉलो सुद्धा असू शकतात. The axle, though similar in shape to the shaft. shaft आणि axle शेप मध्ये एकमेकाशी सिमिलर असणार आहेत. is a stationary machine element and is used for the transmission of bending moment only. जे axle आहेत ते axle हे स्टेशनरी मशीन एलिमेंट म्हणून काम करत असतात आणि त्याच्यावरती फक्त बेंडिंग मोमेंट येत असते, ट्विस्टिंग येत नसते, हे लक्षात ठेवा. इट सिम्पली ऍक्ट्स ऍज अ सपोर्ट फॉर सम रोटेटिंग बॉडी सच ऍज हॉस्टिंग ड्रम, ए कार व्हील एटसेट्रा. आणि हे जे ऍक्सल आहेत हे फक्त सपोर्टिंग मेंबर म्हणून काम करत असतात. लक्षात आलं. ए स्पिंडल इज अ शॉर्ट शाफ्ट दॅट imparts motion either to the cutting tool, means example is drill press spindle, or to a workpiece, means lathe spindle. These are the short shafts. Then what is the difference between shaft and axle? Shaft is a rotating member, axle is non-rotating member. The purpose of a shaft is to transmit the torque and to support the transmission element. And here the purpose of an axle is only to support the transmission of element. म्हणजे axle जो आहे तो फक्त सपोर्ट करण्याचं काम करत असतो, तो टॉर्क ट्रान्समिट कुठलीही करत नाही आहे. हा डिफरन्स आहे. शाफ्ट इज सब्जेक्टेड टू टॉर्क, बेंडिंग मोमेंट अँड ऍक्सियल मोमेंट, bending or axial force, but axle is subjected to only bending and axial force, bending moment and axial force. Torque is missing in the axle. This is the difference between shaft and axle. What are the materials used for shaft? The material used for shaft should have the some following properties. In that, first one is it should have high strength, it should have good machinability, it should have low notch sensitivity factor. कारण नॉच सेन्सिटिव्हिटी असेल तर तो शाफ्ट लगेच त्या ठिकाणी फेल होणार आहे, कारण स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी जास्त असणार आहे. इट शुड हॅव गुड हीट ट्रीटमेंट प्रॉपर्टीज, इट शुड हॅव हाय वियर रेजिस्टंट प्रॉपर्टीज. दीज प्रॉपर्टीज आर रिक्वायर्ड फॉर शाफ्ट मटेरियल. Some common materials are given here for shaft. First one is the plain carbon steel. In that 40C8, 45C8 specifications are given here. And second one is the alloy steel, 20 Mn2, 35 Mn2, MO28, etc. These are the commonly used shaft materials. स्टँडर्ड साइजेस ऑफ शाफ्ट. आता हे जे शाफ्टचे स्टँडर्ड साइजेस आहेत हे ठरलेले आहेत. याच साइज मध्ये आपल्याला शाफ्ट मिळत असतात मार्केटमध्ये. लक्षात आलं. याच्यामध्ये जर बघितलं, पहिली जी स्टेप आहे ती किती आहे, 25 to 60 mm या रेंज मध्ये आपल्याला शाफ्ट मिळू शकतात. 25 to 60 mm या साइज मध्ये, म्हणजे डायमीटर साइज मध्ये. लक्षात आलं. मग याच्या आत ज्या स्टेप्स आहेत त्या किती आहेत, 5 mm च्या स्टेप्स आहेत. म्हणजे आफ्टर 25, 30, 35, 40, 45 एटसेट्रा. सेकंड इज द 60 to 110 mm. In that step is a 10 mm step. Means after 60 there is a 70, 80, 90 etc. In 110 to 140 mm and steps is the 15 mm. Means after 110 there is a 125, then 130,
140. After 140 to 500 mm and steps are 20 mm. Means after 140, 160, 180, 200 etc. म्हणजे शाफ्ट जे आहेत आपल्याला याच रेंज मध्ये मिळणार आहेत आणि या पर्टिक्युलर रेंजला ही पर्टिक्युलर स्टेप असणार आहे. म्हणजे 140 ते 500 mm च्या शाफ्ट मध्ये आपल्याला 20 mm च्या डिफरन्स न शाफ्ट मिळणार आहे. लक्षात आलं? The standard length of shafts are 5 to 7 मीटर. शाफ्टची जी स्टँडर्ड लेंथ आहे हे झाले डायमीटर्स आणि ही जी आहे ही काय लेंथ, त्याची लेंथ स्टँडर्ड आहे 5 ते 7 मीटर ही स्टँडर्ड लेंथ असते शाफ्टची. दिस इज द इंट्रोडक्शन टू शाफ्ट. लास्ट पॉइंट इज द स्ट्रेसेस इन शाफ्ट. What are the stresses induced in shaft? Shear stress due to the transmission of torque, that is due to torsional load. शाफ्ट हा जो आहे हा रोटेटिंग मेंबर आहे, त्यामुळे त्याच्यावरती टॉर्शनल लोड जो असणार आहे त्याच्यामुळे टॉर्क प्रोड्यूस होणार आहे आणि त्या टॉर्क मुळे शियर स्ट्रेस असणार आहे त्या ठिकाणी. बेंडिंग स्ट्रेस असणार आहे. इट मे बी टेन्साइल और कॉम्प्रेसिव्ह ड्यू टू द फोर्सेस ऍक्टिंग अपॉन मशीन एलिमेंट्स लाइक गियर्स, पुलीज एटसेट्रा, as well as due to the weight of the shaft itself. म्हणजे शाफ्टच्या स्वतःच्या वेट मुळे सुद्धा शाफ्ट बेंड होऊ शकतोय. नसेल तर त्या ठिकाणी गियर पुली जे असणार आहेत त्याच्यामुळे तो बेंड होणार आहे. स्ट्रेसेस ड्यू टू कंबाइंड टॉर्शनल अँड बेंडिंग लोड. हे जे पहिले दोन स्ट्रेसेस आहेत या दोन स्ट्रेसेस कंबाईन मध्ये सुद्धा असू शकतात. म्हणजे सेपरेटली टॉर्शनल स्ट्रेस असू शकतोय किंवा बेंडिंग असू शकतोय किंवा दोन्ही एकत्र असू शकतात. लक्षात आलं? These are the stresses in shaft material. Okay friends, thank you.